शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। चंद्रपूर विद्युत केंद्रातून मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे चंद्रपूर शहर तसेच लगतच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाच्या समस्या, डोळ्यांचे त्रास आणि इतर आजार होत असल्याचे आढळून आले आहे। या परिस्थितीची दखल घेत आमदार सुधाकर अडवाले यांनी त्वरित पावले उचलण्याचा निर्णय घेतला। त्यांनी विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। तसेच वीज निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या धुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला। आमदार अडबाले म्हणाले, चंद्रपूर शहरातील वाढते प्रदूषण हे येथील नागरिकांसाठी गंभीर आरोग्य संकट निर्माण करत आहे। त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी वीज केंद्राने तातडीने उपाययोजना केली पाहिजे। शहरातील नागरिकांनीही या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे। अनेकांनी सांगितले की प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी विकार वाढले आहेत। शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांवर याचा परिणाम होत आहे। शहरातील पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या स्थानिक संस्थांनीही या मुद्द्यावर आवाज उठवला आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी वीज केंद्राने फिल्टरिंग सिस्टम आणि ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले। आता वीज केंद्राच्या प्रशासनाकडून या सूचनांचे पालन कसे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या गेल्यास चंद्रपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य पुन्हा सुधारेल अशी आशा व्यक्त होत आहे। चंद्रपुरातील औष्णिक केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठं महाजनतेचं केंद्र आहेत आणि यामध्ये निर्माण होणारी वीज संपूर्ण भारतामध्ये दिल्या जात आहेत। परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र चंद्रपूर शहराला या ठिकाणी भोगावं लागते आहेत। त्यामधून निघणारी प्रदूषण, त्यामधून होणारं प्रदूषण, या प्रदूषणाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे। मागील 15 दिवसापूर्वी संच क्रमांक 8 मध्ये बिघाड झाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचे कण चंद्रपूर शहरामध्ये दिसून येताना दिसून आलेले आहेत। त्या संदर्भामध्ये माझ्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं मी आज CTPSचे अभियंता राठोड साहेब यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे की या ठिकाणी संयंत्रामध्ये झालेल्या बिघाडामुळं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं, हे त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे ज्या काही तक्रारी उपलब्ध झालेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं चंद्रपूरकरांच्या आरोग्यावरती जे दुष्परिणाम होत आहेत त्या संदर्भात निश्चितच होणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून या संदर्भामध्ये जाब विचारले जातील। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया।
जो भी, उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।